लग्न समारंभात लग्नघरची मंडळी घाईगडबडीत असल्यामुळे अनेकदा मौल्यवान वस्तूंकडे दुर्लक्ष होतं आणि याचाच फायदा चोर घेतात। नागपूरमध्ये अशा चोऱ्या वाढल्या होत्या। कुसुमताई वानखेडे सभागृहात लग्न सोहळा होता। समारंभादरम्यान वधूवराच्या बाजूला स्टेजवरून दागिने, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असलेली त्यांची पर्स चोरीला गेली। शोधाशोध करूनही पर्स सापडली नाही, त्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली। त्यानंतर लग्नाचं व्हिडिओ शूट पोलीस या महिलेच्या मागावर होते। कुसुमताई वानखेडे हॉलमध्ये लग्न समारंभाच्या दरम्यान एक बॅग चोरीला गेली होती। त्याच्यामध्ये सीसीटीव्ही फुटेज नुसार एक महिलेने ती चोरी केली असा एक संशय होता। त्यावरून आम्ही आजपर्यंत तपास केला आणि एका महिलेला अटक केली। लग्न समारंभात चोरीच्या अशा घटना शहरात इतरही ठिकाणी झाल्या। सक्करदरा, प्रतापनगर, बजाजनगर पोलीस स्टेशनमध्ये लग्न समारंभात मौल्यवान वस्तूंच्या चोरीच्या तक्रारी पोलिसात दाखल झाल्या होत्या। पोलिसांना काही घटनांमधलं सीसीटीव्ही फुटेज मिळालं होतं, पण ते स्पष्ट नव्हतं। पण लग्नातलं व्हिडिओ शूटिंग पाहिल्यावर पोलिसांची चक्र फिरली। पोलिसांनी या प्रकरणी 50 वर्षांच्या विमल इंगळे आणि तिचा 20 वर्षांचा मुलगा करणला ताब्यात घेतलाय। विमल इंगळेच्या घरात झडतीत अनेक महागड्या साड्या, शालू, पर्सेस, किमती कॉस्मेटिक्स, एटीएम कार्ड्स आणि विदेशी चलन सापडलंय। मागच्या 2 वर्षापासून नागपूर शहरात विविध ठिकाणी हॉलमध्ये, लॉन्समध्ये जाऊन अशा चोऱ्या झालेल्या आहेत आणि आमची दाट शक्यता आहे की ह्या महिलेने त्या केलेल्या असाव्यात। आमचा पुढे तपास चालू आहे आणि अजून इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। आरोपी विमल इंगळेचा पती राजकारणात सक्रिय आहे, तर दोन्ही मुलांना पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे शहरातून हद्दपार केलाय। ज्या लग्नात चोरीच्या घटना झाल्यात त्यांनी पुढे येऊन मुद्देमाल ओळखण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय। जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।